नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आनंद वार्ता, सराफा बाजाराला स्वस्ताईचे भरते, सोने चांदीच्या इतक्या कमी झाल्या किमती. चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, सीमा शुल्कात कपातीचा निर्णय सराफा बाजाराच्या पथ्यावर पडला आहे. हे बजेट सोने चांदी खरेदी करणाऱ्यांना ग्राहकांना पावले आहे. 23 जुलै रोजी मौल्यवान धातूत विक्रमी घसरण नोंदवली गेली होती. सोने चांदी ग्राहकांना या बजेटमध्ये मोठा दिलासा मिळाला आहे. 23 जुलै रोजी मौल्यवान धातूत विक्रमी घसरण नोंदवली गेली आहे. तर 18 जुलैपासून मौल्यवान धातूंनी दरवाढीला ब्रेक दिला आहे. त्यातच केंद्र सरकारने अर्थसंकल्पात या धातूवरील सीमा शुल्कात मोठी कपात केली. 15% हा कर आता 6% करण्यात आल्याने सराफा बाजारात चैतन्य आले आहे. ग्राहकांना पूर्वीपेक्षा 2,000 सोने स्वस्तात खरेदीची संधी आली आहे. तर मित्रांनो, चांदी 23 जुलै रोजी 3,000 रुपयाची घसरण झाली. या आठवड्यातही घसरण सुरू आहे. असा आहे दोन्ही धातूचा भाव. चला तर बघूया. मित्रांनो, गेल्या 18 जुलैला गुरुवारपासून सोन्याचा भाव उतरला आहे. या 7 दिवसात दरवाढ झालेली नाही. 22 जुलै रोजी सोने 120 रुपयांनी स्वस्त झाले, तर 23 जुलै रोजी 300 रुपयांनी किंमत उतरली. तर काल भाव स्थिर होता. आज सकाळच्या सत्रात सोन्याने स्वस्ताईचे संकेत दिले आहे. तर आज गुड रिटर्ननुसार आता 22 कॅरेट सोने 65,100 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,010 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीसुद्धा स्वस्त झाली आहे. जुलै महिन्यात पहिल्या 2 आठवड्यात चांदीने मोठी कामगिरी बजावली होती. किमतीत मोठी वाढ दिसली होती. आता चांदीची चमक उतरली आहे. सोमवारी किमती स्थिर होत्या, पण 23 जुलै रोजी चांदी 3,500 रुपयांनी घसरली, तर 24 जुलै रोजी 500 रुपयांनी भाव उतरले. तर सकाळच्या सत्रात चांदीचे पांढरे निशाण फडकवले गेले आहे. तर गुड रिटर्ननुसार 1 किलो चांदीचा भाव 87,500 रुपये इतका आहे. मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. धन्यवाद.